नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी काळेल, साई सिद्धी क्लिनिक, घाटकोपर, मुंबई. आज मी एका विशेष रोगावर बोलणार आहे. त्या रोगाचं नाव आहे लिव्हर सिरोसिस. याला आयुर्वेदामध्ये जलोदर म्हणतात. तर ह्या रोगाचं थोडक्यात डिस्क्रिप्शन असं की हातापायाची काडी आणि पोट नरसोबाची वाडी, म्हणजे हातापायाच्या काड्या झालेल्या असतात आणि पोट फुगलेलं असतं. पोट फुगल्यामुळं पोटामध्ये पाणी साठलेलं असतं आणि त्याला आपण म्हणतो असायटिस किंवा जलोदर. याच्यामध्ये काय होतं, पोटामध्ये फुग्यात पाणी भरल्यासारखं पोटामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि ते पाणी रेग्युलर संडास लघवी जे आपले बाहेर पडतं तसं बाहेर पडत नाही. त्यामुळं ते पोटातलं पाणी तसंच पडून राहतं आणि गरोदर असलेल्या बाईसारखं पूर्ण पोट फुगलेलं असतं. त्यालाच म्हणतो आपण जलोदर किंवा असायटिस. तर जलोदर होण्याची कारणं काय आहेत? जलोदर कशामुळे होतो? जलोदर होण्याचं मेन कारण हे अल्कोहोल कंझम्पशन, म्हणजे दारू पिणं. बरेच दिवस 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष अगर तुम्ही दारू पिताय तर ते लिव्हरवर इफेक्ट होतो आणि लिव्हरवर इफेक्ट होऊन त्यामुळं पोटामध्ये पाणी साठायला सुरुवात होतं. पोटामध्ये पाणी साठतं त्यावेळेस हातापायाला सूज येते, शरीर पिवळं पडतं आणि चालताना दम लागतो. ही सगळी लक्षणं आहेत जलोदरची. त्याचबरोबर जलोदर हा आणखीन काही आजारामध्ये होतो. उदाहरणार्थ हृदयाचा आजार आहे. हृदयाच्या आजारामध्ये पण जलोदर होण्याची शक्यता आहे. हृदयावर ज्यावेळेस लोड येतो आणि एक्सेसिव्ह लोड येतो त्यावेळेस पण असायटिस होतं. त्याचबरोबर किडनीचे आजार आहेत. किडनीवर लोड असेल किंवा किडनीचे काही आजार असतील त्यावेळेस पण पोटामध्ये पाणी साठतं. त्याचबरोबर हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी या आजारामध्ये पण आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्या पोटात पाणी साठण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे टीबी. ज्या पेशंटला टीबी झालेला आहे त्याचा साईड इफेक्ट म्हणून पोटामध्ये पाणी साठतं. त्याचबरोबर कॅन्सर या आजारामध्ये पण पोटामध्ये पाणी साठण्याचं प्रमाण जास्त आढळतं. जवळजवळ 100 पैकी 80 पेशंट हे अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, म्हणजे अल्कोहोल कंझम्पशनमुळं पोटामध्ये पाणी साठण्याचं प्रमाण जास्त आहे. तर याचं निदान काय करायचं? ज्यावेळेस आपण पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेस पेशंटला पहिल्यांदा आपण सोनोग्राफी करतो. सोनोग्राफीमध्ये समजतं की असायटिस झालेलं आहे, पोटामध्ये पाणी साठलेलं आहे. त्याचबरोबर आपण असायटिक टॅपिंग करतो, म्हणजे पोटामध्ये साठलेलं ते पाणी काढतो आणि लॅबला पाठवतो. त्या लॅबमध्ये आपल्याला निदान समजतो की डायबिटीसमुळं पाणी साठलेलं आहे, असायटिसमुळं साठलेलं आहे, कोलेस्ट्रॉल जास्त झालेलं आहे त्याच्यामुळं साठलेलं आहे, लिव्हर डिसीज आहे त्याच्यामुळं पाणी साठलेलं आहे, कॅन्सर झालाय त्याच्यामुळं की टीबी झालाय त्याच्यामुळं. सगळ्यात महत्त्वाचं निदान करणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर निदान आपण प्रॉपर वेनं केलं तर आपण त्या पेशंटला बरा करू शकतो. बऱ्याच पेशंटला ज्यांच्या पोटामध्ये पाणी साठायला लागतं त्यांची लाईफ मर्यादा खूप कमी होते. 2 ते 3 वर्षामध्ये हे पेशंट जातात. पण जर व्यवस्थित प्रॉपर वेनं त्याची ट्रीटमेंट जर आपण केली तर तो पेशंट 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष पण व्यवस्थित जगू शकतो. मी आत्तापर्यंत साधारणतः 100 ते 150 पेशंट प्रॉपर वेनं ट्रीट केलेले आहेत आणि ते पेशंट आत्ता खूप छान पद्धतीने लाईफ जगत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं निदान परिवर्जन म्हणजे तुम्ही दारू जे पिताय ते दारू सोडायची तयारी पहिल्यांदा असली पाहिजे. जर दारू सोडायची तयारी असेल तर आपण या आजारावर मात करू शकतो आणि याला ॲलोपॅथिक ट्रीटमेंटपेक्षा आयुर्वेद ट्रीटमेंटनं खूप छान पद्धतीनं आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे ते पंचकर्म ट्रीटमेंट. पंचकर्म ट्रीटमेंटमध्ये वमन, विरेचन, बस्ती, नश्य
ह्या ट्रीटमेंटनं आपण त्याच्यावर प्रॉपर निदान करू शकतो आणि ट्रीटमेंट करू शकतो. त्याच्यामध्ये आरोग्यवर्धिनी वटी, बेलपत्र स्वरस, लिव्ह 52 सिरप अशी बरीच आयुर्वेदिक औषधं आहेत. जी औषधं, संजीवनी वटी, ही औषधं जर आपण प्रॉपर वेनं वापरली तर त्याच्या पोटातलं पाणी आपण कमी करू शकतो. जर पोटामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठलेलं असेल तर आपण ते ॲसायटिक टॅपिंग करून आपल्या सेंटरमध्ये पोटातलं पाणी पण काढू शकतो. जर तुम्हाला कोणाला किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये असायटिस, जलोदर किंवा पोटामध्ये पाणी साठलेलं असेल तर साई सिद्धी क्लिनिक, घाटकोपर, मुंबई या ठिकाणी संपर्क साधावा. तुम्हाला यावर आपण खूप छान पद्धतीनं ट्रीटमेंट करू शकतो. थँक्यू.